नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पोटभरची सखी. आज आपण कोंबडी वडे बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी खोबरं, 2 कांदे आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. त्यानंतर काही खडे मसाले आहेत: धने, तेजपान, दालचिनी, लवंग, मिरे हे सुद्धा आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. हे मिक्सरमध्ये आपण छान बारीक वाटून घेणार आहोत. छान बारीक वाटण करायचं त्याचं. 1 वाटी तेल टाकायचं. तेल गरम झालं का त्यात खडे मसाले टाकायचे. लसूण टाकायचं. लसूण छान परतून घ्यायचं. 1 वाटी कांदा टाकायचा. कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा. हळद टाकायची. आगरी मसाला टाकायचा. तोही छान तेलावर परतून घ्यायचा. त्यात चिकन टाकायचं अर्धा किलो. चिकनही छान परतून घ्यायचं. त्यात एक बटाटा टाकायचा. बटाटा पण छान परतून घ्यायचा. 2 तांबे गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी आपण त्यात घालूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि छान भाजी आता 15 मिनटं मंद गॅसवर शिजूया. अर्धवट शिजलं का त्यात आपण केलेलं वाटण घालणार आहोत. आता त्यात वाटण टाकलं आहे. वाटण टाकून 5-1 मिनटं भाजी शिजू द्यायची. हे आपलं झालं आता चिकन रस्सा तयार. वड्यासाठी लागणारा मसाला भाजून घेऊ आपण. धने, बडीशोप, दालचिनी, स्टार फूल, उडदाची डाळ हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ. 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ. एका कढईत 1 ग्लास पाणी टाकलं. त्यात मीठ टाकलं. 2 पांढरे कांदे किसलेले आहेत, ते आपण छान ढवळून घेऊ. आता त्यात आपण केलेलं बारीक मसाल्याची पूड टाकायची. थोडीशी हळद टाकायची. ह्यात आपण आता 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ हे सगळं टाकून आपण मिक्स करणार आहोत. हे छान आता शिजवून घ्यायचं आपल्याला. ह्यावर झाकण ठेवायचं 5 मिनटं, 5-7 मिनटं छान वाफवून घ्यायचं. पीठ वाफवून झालं का एका भांड्यात आता आपण ते काढून घेऊया. पीठ गरमच असताना मळायचं. ते थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा मळून घ्यायचं. पिठामध्ये एक वाटी ठेवायची. त्यावर गरम कोळसा ठेवायचा. कोळशावर थोडंसं तेल टाकायचं. आणि या पिठाला एक स्मोक द्यायचा. त्यानंतर वाटी काढून घ्यायची. पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं. लिंबा एवढे गोळे करून आपण लाटून घेऊ किंवा तुम्ही थापूनही घेऊ शकता वडे. कोणी पुरीसारखे लाटतं, कोणी थोडंसं लाटून त्याला मध्ये एक होल पाडतं. आपण दोन्ही प्रकारे वडे करून पाहू. खूप छान लागतं हे वडे.
हे पहा आपले वडे झाले. आता कढईत तेल टाकून तेल छान गरम होऊ द्या. त्यात एक एक वडा सोडायचा. वडा छान खरपूस असा तळून घ्यायचा. वडे टिश्यू पेपरवर काढून घेऊ आपण आता. हे पहा आपले कोंबडी वडे तयार झाले. पहा किती छान दिसत आहे, एकदम क्रिस्पी झालेत. ही झाली आपली कोंबडी वड्याची रेसिपी. पहा किती सुंदर दिसतंय ताट. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा.